राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार. मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी? समोर आली मोठी अपडेट. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं असून नव्या सरकारची स्थापना कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालंय, तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 54 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं जोरदार मुसंडी मारली असून 40 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला जबर पराभवाचा धक्का बसलाय. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष घटक मिळून 75चा आकडा देखील गाठू शकले नाहीत. दरम्यान आता उत्सुकता निर्माण झाली आहे, ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची. दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वानखेडे स्टेडियम किंवा शिवाजी पार्कवर नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती समोर आली. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा धक्का बसला. संगमनेरमधून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे तिवसामधून यशोमती ठाकरे यांना देखील पराभवाचा धक्का बसलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली होती. काँग्रेसमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या देखील दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला आहे. दरम्यान आजच्या निकालावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. एखाद्याला जर जाणूनबुजून टार्गेट करण्यात आलं तर ते लोकांच्या लक्षात येतं. महाविकास आघाडीनं फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी तो फसला. महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झालं असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, त्यामुळे सगळे उताने पडले. अजित पवार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना घवघवीत यश मिळालं. महायुती पुन्हा सत्तेत आली. महायुतीला जवळपास 225 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे. अजित पवार यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची एकत्र पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आणि जनतेने दिलेल्या प्रेमाचे आभार मानले. अजित पवार म्हणाले की काल अनेकांच्या गाड्या चालवणं सुरू होतं. कालचं चित्र पाहिलं तर आम्ही कुठेच नव्हतो, पण महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड यश दिलं, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आमच्या योजनांबाबत चेष्टा करण्यात आली, परंतु नंतर त्यांच्याच जाहीरनाम्यात कोणतेही हिशोब न देता ते दिसले. लोकसभेत इतकं अपयश मिळेल असं वाटलं नव्हतं. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, त्यामुळे सगळे उताने पडले. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. इतकं मोठं यश महाराष्ट्रात कोणाला मिळालं नव्हतं. आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे, त्यामुळे मोठा आधार आहे. लोकसभेचा निकाल लागला तर तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर असलं पाहिजे असं नसतं. वेगवेगळ्या रिजनमध्ये महायुतीला यश मिळालं आहे. काही जागा खूप कमी मतांनी गेल्या आहेत असंही पवार म्हणाले. महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली. लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या योजनेमुळे ऐतिहासिक विजय मतदारांनी दिलेला आहे. गेल्या 2 वर्षात जे आम्ही काम केलं, जे निर्णय घेतले ते इतिहासातील न भूतो न भविष्यती असे निर्णय होते. महाविकास आघाडीने सर्व कामे थांबवली होती, पण ती सर्व कामे आम्ही पुन्हा सुरू करू. लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अशा योजनांमुळे लोकांना लाभ मिळाला. हे फक्त बोलणारं सरकार नाही. कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. आचारसंहिता लागण्यापूर्वी पैसे खात्यात जमा केले होते. हे सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे. कॉमन मॅनच्या आयुष्यात बदल घडवण्याचं काम करायचं आहे. लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेत. लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही पुन्हा प्रयत्न करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले.